नेहा, आज तू गृहलक्ष्मी म्हणून या परिवारात प्रवेश करतेस. अपरिचित कुल चिरपरिचित होण्याचा आजचा क्षण. माप ओलांडून तू एका सुसंस्कृत, समृद्ध, प्रबुद्ध, ज्ञान आणि भक्तीच्या संगमातील या परिवारात प्रवेश करतेस. तुझं पहिलं पदार्पण वयस्क मंडळींना कौतुकाचं, समवयस्क मंडळींना आनंदाचं आणि तुम्हा उभयतांसाठी नवजीवनाची स्वप्न उभारण्याचं असंच असणार आहे. या घरात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा निवास आहे. तिचा आशीर्वाद घ्यायला आता तू जाणार. त्याआधी तुझ्या पावलाबरोबरच या घरात अष्टलक्ष्मींचा प्रवेश होवो. पहिली आदिलक्ष्मी. आदी म्हणजे सुरुवात, जिच्यापासून पुढची निर्मिती होते ती आदिलक्ष्मी. आपण निसर्ग रूपात या आदिलक्ष्मीला अनुभवतच असतो. न थकता न कंटाळता हा निसर्ग आपल्याला सतत फुलं, फळं, धान्य देत असतो. मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित अशा सगळ्याच वस्तूंची निर्मिती, नवनवीन कल्पना, नवनवीन विचार यांची उत्पत्ती ह्या आदिलक्ष्मीच्या आशीर्वादाने ह्या परिवारात सतत वृद्धिंगत होत राहू. धनलक्ष्मी. सोन्या चांदीने समृद्ध असलेली, अतिशय मौल्यवान वस्तूंचा स्रोत असलेली ही धनलक्ष्मी असते मात्र चंचल. दर लक्ष्मी पूजनाला आपण अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम, प्राप्त लक्ष्मी संरक्षणार्थम अस्माकं गृहे स्थिरो भव अशी विनंती तिला करतो. ह्या वास्तूमध्ये ही महालक्ष्मी स्थिर होण्याचं कारण तुला माहिती आहे? या परिवाराचं कुलदैवत आहे श्री बालाजी. त्यांच्या मागोमाग ही महालक्ष्मी इथे स्थिरावली आहे. केवळ लक्ष्मीच्या मागे न धावता लक्ष्मीपती नारायणाला हृदयात धरून ठेवलं तर धनलक्ष्मी येणारच आपोआप मागे. आजच्या दिवशी तुम्हा दोघांच्या लक्ष्मीनारायण रूपाचं हे पूजन आहे. धान्यलक्ष्मी. या धान्यलक्ष्मीचा वरदहस्त सुद्धा या परिवाराला आहे बरं का. जमिनीत एक दाणा पेरला की त्याचे हजारो दाणे तयार करण्याची क्षमता धान्यलक्ष्मीत असते. शेतकरी जेव्हा बीज पेरतो तेव्हा काही बिया उभ्या तर काही आडव्या पडतात. आडव्या पडलेल्या बिया सुद्धा रोवल्या जातात. म्हणजेच आडव्या पडलेल्यांना उभं करून, म्हणजेच असमर्थांना समर्थ बनवून कार्यरत करण्याची क्षमता या धान्यलक्ष्मीत असते. स्वतःची शेतजमीन, त्यात असलेलं पीक, प्रियंवदाची म्हणजेच मोठ्या गृहलक्ष्मीची याच क्षेत्रातली PhD ही धान्यलक्ष्मी प्रसन्न असल्याची पावती या परिवाराला मिळालीच आहे. अन्नदान करून अन्नाचा एकही कण वाया न घालवता मिळालेल्या अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपण या धान्यलक्ष्मीची उपासना करू शकतो. तू तुझ्याबरोबर जी आणलेली अन्नपूर्णा देवी आहे ना, तिच्या आशीर्वादाने या धान्यलक्ष्मीची कृपा सगळीकडे पोहोचव. गजलक्ष्मी. गज अर्थात हत्ती. हत्ती हे सत्ता, वैभव, प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. लक्ष्मीचं घरात येणं हे हत्तीच्या चित्काराप्रमाणे गाजत वाजत असावं. अर्थात जी लक्ष्मी सन्मानाने घरात येते ती वाजत गाजतच येणार. गजलक्ष्मीच्या कृपेने या घरातील लक्ष्मीचे येणे हे सन्मार्गाने आणि जाणे हे सत्पात्री असावं. गज म्हणजे वाहन संपत्ती सुद्धा. गजलक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने विविध प्रकारच्या गाड्यांचा उपयोग योग्य कारणासाठी, निसर्गाचं आणि स्वतःच्या आरोग्याचं रक्षण करीत हो. आता आहे संतानलक्ष्मी. सन अर्थात सम्यक रीतीने, योग्य पद्धतीने, तन अर्थात वाढवणे, ताणणे. ढगे परिवारातील 7 आणि देशपांडे परिवारातील मागच्या 5 पिढ्यांच्या चांगल्या परंपरा पुढे वाढवणे हे विवाहाचे प्रयोजन आहे. हे संतानलक्ष्मी ह्या कुळाचा सम्यक रीतीने विस्तार होऊ दे. या कुळातील संतान गुणवान, कर्तृत्ववान, चरित्रवान आणि बुद्धिमान बनून खऱ्या अर्थाने त्यांना परिवाराचा नव्हे तर समाजाचा, देशाचा आणि पर्यायाने जगाचा आधारस्तंभ बनू दे. पुढची आहे वीरलक्ष्मी. हिलाच धैर्य पण म्हणतात, धैर्यलक्ष्मी पण म्हणतात. घरात असलेल्या समृद्धीचं रक्षण, आपल्या संस्कृतीचं रक्षण, भाषेचं रक्षण, ज्ञानाचं रक्षण, प्रेमाचं रक्षण, आपल्या माणसांचं रक्षण, एकूणच आपल्याला मिळालेल्या सगळ्या मूल्यवान वस्तू आणि माणसांचं रक्षण ही वीरलक्ष्मी करो. हीच वीरलक्ष्मी आपल्या मनातील भीती, मनोदौर्बल्य, शंका, कुविचार या सगळ्यांना मनातून आणि घरातून दूर काढो. आता आहे विजयलक्ष्मी. विजय अर्थात अचिव्हमेंट्स.
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर तेथे. परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येकाचे अचिव्हमेंट्स हे वेगवेगळे असणार. विजयासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे प्रयत्न आणि दुसरी म्हणजे आशीर्वाद. ह्या विजयलक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या संसाराच्या रथाची प्रयत्न आणि कृपाशीर्वाद ही दोन्ही चाकं सक्षम होत. पुढची आहे अर्थात शेवटची विद्यालक्ष्मी, अर्थात माता सरस्वतीचे आशीर्वाद. शुभ्र वस्त्र धारण करणारी, शुभ्र हंसावर बसलेली, शुद्ध बुद्धी प्रदान करणारी ही विद्यालक्ष्मी. जसे नारायणाच्या उपस्थित लक्ष्मीला स्थिरत्व प्राप्त होतं, त्याचप्रमाणे सरस्वतीच्या उपस्थितीत या लक्ष्मीला आणखी सात्विकता आणि पवित्रता प्राप्त होते. तिच्या कृपाशीर्वादाने स्वच्छ, शुद्ध, निर्मळ शरीर, मन, बुद्धी, चरित्र, आरोग्य, यश, कीर्ती, धन, समृद्धी या परिवारात अखंड प्राप्त हो. पुनश्च एकदा तुझं मनापासून खूप खूप स्वागत.